नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील भाषेचे अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत. संतवाणी कविता आपण अभ्यासलेली आहे आणि त्या कवितेमध्ये भाषा अभ्यास म्हणून आपल्याला व्याकरण अभ्यासायचे भाषेचे अलंकार. आपल्या बदललेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार एकंदरीत 16 गुणांचं आपलं व्याकरण आहे. त्याच्यामध्ये 2 भाग केलेत त्यांनी. आपला जो काही शब्दसंग्रह आहे, म्हणजे आपलं जे काही पूर्वज्ञान आहे म्हणूया, सगळं शब्दसंग्रह किंवा आजपर्यंत अभ्यासलेलं आपण व्याकरण साधारण, त्याच्यावरती आपल्याला 8 गुणांचे प्रश्न येणार आहेत. आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो भाषा अभ्यास आहे त्याच्यावरती आपल्याला 8 गुणांचे प्रश्न येणार आहेत. असे 8 आणि 8 16 गुणांचे प्रश्न आपल्याला व्याकरणामध्ये असणार आहेत. एकंदरीत आपण मूल्यमापन पद्धती बघितली, ज्याचं व्याकरण चांगलं आहे, ज्याचा शब्दसंग्रह चांगला आहे, त्याला काहीच अडचण येत नाही आहे. पण ज्याचा शब्दसंग्रह चांगला नाही आहे त्यांना मात्र पेपर सोडवताना खूप अडचणी येणार आहेत. आणि मग बघूया आपण हा व्याकरणातला घटक इयत्ता 9वी साठीचा व्याकरण भाषेचे अलंकार. गेल्या वर्षी काही अलंकार आपण अभ्यासले, त्याच्या पुढचे आपण अलंकार अभ्यासणार आहोत. थोडीशी आपण याची प्रस्तावना बघूया आणि पुढे जाऊया. तर अलंकार या शब्दाचा जो अर्थ आहे तो दागिना असा आहे. अलंकार म्हणजे दागिना. मग आपण अलंकार का परिधान करतो? तर सरळ साधा सोपा अर्थ आहे की आपलं सौंदर्य अधिक खुलून दिसावं, या उद्देशाने आपण अलंकार परिधान करतो. त्यामुळं ज्याच्यामुळे आपलं सौंदर्य खुलून दिसतं, आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते, त्या सगळ्या गोष्टींना आपण अलंकार असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे अगदी सोन्याचे वगैरे दागिने असले पाहिजे असं काही नाही आहे. अगदी एखादा काळा दोरा जर तुम्ही बांधलेला असेल आणि त्याच्यामुळे तुमचं सौंदर्य वाढत असेल तरी तो तुमच्यासाठी अलंकार आहे. एखाद्याने मस्तपैकी चष्मा घातलेला आहे किंवा एखाद्याने हातामध्ये सुंदर घड्याळ घातलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडत असेल, तो सुद्धा अलंकार आहे. एखाद्याने अगदी कपडे काहीतरी घातलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य वाढलं, ते सुद्धा त्याचे अलंकार आहेत. एखाद्याची केशरचना, विशिष्ट केशरचना, त्याच्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली तर ते केस सुद्धा त्याच्यासाठी अलंकार आहेत. एकंदरीत अलंकार हे आपण याच्यासाठी परिधान करतो की ज्यामुळे आपलं सौंदर्य खुलून दिसावं. मग आता आपण जे अभ्यासणार आहोत ते काय आहेत? भाषेचे अलंकार आहेत. म्हणजे हे कोणाचं सौंदर्य वाढवणार आहेत? भाषेचं सौंदर्य वाढवणार आहेत. आणि मग भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण अलंकार त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आता मानवाची मूळ प्रवृत्ती आहे, मला जे काही सांगायचे ते मला प्रभावी रीतीने दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. मग त्यासाठी सांगताना मी जरा असं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळं ते दुसऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने जाऊन पोहोचेल. काही उदाहरण आपण बघूया आणि मग जरासं आपण पुढे जाऊया. समजा एखाद्या मुलीचं जे चालणं आहे ते अतिशय मोहक आहे असं सांगायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगायचं आहे. किंवा काही कवींनी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. काय म्हटलंय? चांदणे चांदणे शिंपीत जासी, चालता तू चंचले. म्हणजे ती चालायला लागली ना, असं वाटते की जणू काही ती चांदणच शिंपडत चाललेली आहे. म्हणजे बघणाऱ्याला असं चांदण्यासारखं आल्हाददायक वाटायला लागतं. म्हणजे एवढं सौंदर्य तिच्या चालण्यामध्ये आहे. चांदणे शिंपीत जासी, चालता तू चंचले. म्हणजे काही अक्षरं परत परत आलेली आहेत आणि त्याच्यामुळे एक नादही निर्माण झाला आहे त्याच्यात, नाही का? आणि ते ऐकणाऱ्यालाही अगदी बरं वाटतं. म्हणजे काय, तू मस्त चालतेस असं म्हणण्यापेक्षा चांगला प्रभाव पडतो या ओळींचा. थोडंसं आपण आता दुसरीकडे जाऊया. त्याच्यातलं एक उदाहरण आपण बघूया. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र वाणवा तुझी या आयुष्याचे. मानवी जीवनाचं सुंदर वर्णन केलंय त्याच्यामध्ये, नाही का? त्याचं वास्तव मांडलेलं आहे. काय वास्तव आहे? मानवी जीवनामध्ये सुख हे फार कमी असतं आणि दुःख मात्र भरपूर असतं. त्याचबरोबर आणखी काय केलंय? मानवाच्या जीवनाला वस्त्राची उपमा दिलेली आहे आणि त्या वस्त्रातला एक धागा
सुखाचा आणि उरलेले जे 99 धागे आहेत ते दुःखाचे. मानवी जीवनातला वस्त्राची उपमा देऊन हाच विचार वेगळ्या पद्धतीने सांगितलाय. त्यामुळं ऐकणाऱ्याला जरासा मोहक वाटतो तो. आणि हेच त्या भाषेचं काय आहे, सौंदर्य आहे. त्याचबरोबर आता आपण थोडीशी 2 गाणी ऐकणार आहोत आणि याचा एक वेगळा आनंद घेणार आहोत. साल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. काय कसं वाटलं? बरं वाटलं ना? ऐकायला कानाला बरं वाटलं की नाही? तर भाषेला या पद्धतीनं सौंदर्य प्राप्त होतं आणि त्यामुळं ते मग ऐकायला आपल्याला बरं वाटतं. तेच अगदी सरळ साध्या भाषेत सांगितलं असतं तर तेवढं काय मोहक आपल्याला वाटलं नसतं. तर ही त्या शब्दांची शक्ती आहे, शब्दरचनेची शक्ती आहे, त्याच्या अर्थाची शक्ती आहे. आपण पहिल्यांदा ते तुरु तुरु भुरू भुरू नाही का एक नाद निर्माण होतो त्यामुळे, नाही का? डाव्या डोळ्यावर बट ढळली, ड ड ढ, एक नाद निर्माण झालेला आहे, नाही? त्याच्यानंतर उन्हात बनात आणि यमक साधलेला आहे परत, बट ढळली आणि नागिण सळसळली, यमक अलंकार आहे. त्याच्यानंतर अनुप्रास अलंकार आहे. पुढचं एक गाणं आपण बघितलं, सजना है मुझे सजना के लिए. पहिल्या याच्यामध्ये सजना है मुझे, मला सजायचं आहे, शृंगार करायचा आहे. आणि पुढे सजना के लिए, त्याचा अर्थ वेगळा आहे. सजना म्हणजे आपला प्रियकर, सखा. तर एकच शब्द वापरला आहे पण अर्थ त्याचे वेगवेगळे आहेत. श्लेष अलंकार आहे, नाही का? याच्यामुळे त्याला सौंदर्य आलेलं आहे. आणि म्हणून आज अगदी एवढी वर्ष होऊन सुद्धा ते गाणी प्रत्येकाच्या ओठावर रेंगाळत आहेत. आपलं सुद्धा मन कदाचित तेच गाणं गुणगुणत असावं, एवढा प्रभाव आहे त्याचा. आणि ही कशाची शक्ती आहे? भाषेच्या अलंकाराची शक्ती आहे. आणि हे आहे म्हणून आपलं जीवन आनंदित आहे, नाही का? जीवनामध्ये रंग भरायचं काम जर कोण करत असेल तर ती भाषा आहे. आणि त्या भाषेतून निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या कला, नाहीतर काहीच अर्थ नाही. संगीत, गाणी काढून टाका बाजूला, जीवनातून काढून टाका. चित्रकला, खेळ, जर हे बाजूला केलं तर जीवन शून्य राहतं, काही नाही. म्हणजे त्या वाळवंटासारखं वाटायला लागतं. या सगळ्या गोष्टींमुळे जीवनात हिरवळ बहरलेली आहे, पसरलेली आहे, फुलांचा सुगंध पसरलेला आहे. त्यामुळं भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि भाषेचे अलंकार ही तेवढेच महत्त्वाचे आहेत. मग जसं शरीराला ज्या गोष्टींमुळे सौंदर्य प्राप्त होतं त्याला आपण काय म्हटलं? दागिने, शरीराचे अलंकार. मग भाषेला ज्या गोष्टींमुळे सौंदर्य प्राप्त होत असेल त्याला काय म्हणायचं? अगदी बरोबर, भाषेचे अलंकार. साधी व्याख्या आपण तयार केलेली आहे. ज्या गुणधर्मांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. साधं सोपं आहे. ज्या ज्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्या त्या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं आपण? भाषेचे अलंकार असं म्हणायचं. मग असं काय केल्यामुळे भाषेला सौंदर्य येतं? कधी कधी 2 वस्तूंमध्ये तुलना करतो, कधी कधी 2 वस्तूंमध्ये विरोध दाखवतो,
कधी कधी आपण काय करतो, शब्दांतील अक्षरांची अशी काही रचना करतो की त्याच्यामुळे एक नाद निर्माण होतो आणि मग ते ऐकायला बरं वाटतं आपल्याला. कधी कधी असे काही शब्द वापरतो की ते शब्द एवढे अर्थपूर्ण असतात की संपूर्ण सार त्याच्यामध्ये सांगून जातात. म्हणजे ह्या 2 प्रकारे आपण भाषेचे अलंकार तयार करत असतो. म्हणजे भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. साध्या सरळ गोष्टी आहेत, गेल्या वर्षी आपण अभ्यासलेल्या आहेत. शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर शब्दालंकार, अर्थाच्या विशिष्ट रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर अर्थालंकार. इथे शब्द चमत्कृती आहे आणि इथे अर्थ चमत्कृती आहे. गेल्या वर्षी आपण 2 शब्दालंकार अभ्यासलेले आहेत, एक एमक अलंकार आणि दुसरा अनुप्रास अलंकार. गेल्या वर्षी आपण 2 अर्थालंकार अभ्यासलेले आहेत, एक उपमा अलंकार आणि एक उत्प्रेक्षा अलंकार. आणि हे दोन्ही क्रमानेच आहेत, उपमा, उत्प्रेक्षा आणि त्याच्या पुढे येणारा जो क्रमाने अलंकार आहे रूपक आणि व्यतिरेक. म्हणजे पहिला रूपक आणि दुसरा व्यतिरेक, हे आज आपण अभ्यासणार आहोत. अर्थालंकार अभ्यासत असताना आपल्याला काही संकल्पना समजावून घ्याव्या लागतात, काही संज्ञा समजावून घ्याव्या लागतात. त्या एकंदरीत 4 संज्ञा आहेत, त्या आपण इथे थोडक्यात समजावून घेणार आहोत. गेल्या वर्षी इथे अभ्यासलेले आहेत. इयत्ता 8वी मध्ये आपण उपमेय, उपमान, साधर्म्य सूचक शब्द आणि समान गुणधर्म, या 4 संकल्पना आहेत. या 2 महत्त्वाच्या. उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि हे समजण्यासाठी आपण त्या संकल्पना नेमक्या काय आहेत, त्या संज्ञा नेमक्या काय आहेत, त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. उपमेय ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. म्हणजे एखादी एक अशी वस्तू आहे आणि तिचं आपल्याला वर्णन करायचं आहे. मग आता वर्णन करण्यासाठी काय करणार आहोत आपण, दुसऱ्या एखाद्या वस्तूबरोबर त्याची तुलना करणार आहोत. म्हणजे त्याच्यातलं काही साम्य किंवा आणखी ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. मग आता त्याची उपमा याला देणार आहोत. म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय असे म्हणतात. उदाहरण घेतल्यावर आणखी आपल्याला समजेल. आणि उपमान कशाला म्हणतात, ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान असं म्हणतात. एक उदाहरण घेऊया म्हणजे कळेल आपल्याला. अनुज वाघासारखा शूर आहे. आता आपल्याला या अनुजचं वर्णन करायचं आहे. मग त्यासाठी मी काय केलं, इथे कुठली तरी उपमा त्याला दिलेली आहे. म्हणजे कोणाशी तरी त्याची तुलना केलेली आहे. मी कोणाबरोबर केलेली आहे, वाघाबरोबर केलेली आहे. आता ही जी उपमा आहे, वाघाची उपमा कोणाला दिलेली आहे, मी अनुजला दिलेली आहे. ज्या वस्तूला उपमा दिलेली असते, कोणाला उपमा दिली आहे वाघाची, अनुजला उपमा दिलेली आहे. म्हणजे अनुज या ठिकाणी कोण असणार आहे, उपमेय असणार आहे. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. अक्षराचं वर्णन केलेलं आहे आणि त्या अक्षराला मी उपमा दिली आहे. कोणाची, मोत्याची. मोती हे उपमान आणि जे काही त्याचं अक्षर आहे ते अक्षर काय आहे, उपमेय आहे. आता उपमान कशाला म्हणतात, ज्या वस्तूची, बाकी सगळंच आहे, ज्या वस्तूला उपमेय आणि ज्या वस्तूची उपमान, ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान असं म्हणतात. फक्त उजळणी म्हणून आपण घेतोय, डिटेलमध्ये जात नाही आहोत कारण गेल्या वर्षी हा भाग झालेला आहे. तर कोणाची उपमा दिली आहे, वाघाची उपमा दिली आहे. म्हणजे वाघ कोण आहे, इथं उपमान आहे. मुलं ओळखायला बऱ्याचदा चुका करतात याच्यात. तर ज्याचं वर्णन केलेलं असतं ते उपमेय, म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते ते उपमेय आणि ज्याची उपमा दिलेली असते ते उपमान. त्याच्यानंतर हे काहीतरी एक आलंय मध्येच, सारखा. हा या दोघातला साम्य दाखवणारा शब्द आहे.
त्याला साम्यसूचक किंवा साधर्म्य सूचक शब्द असं म्हणतात. साधर्म्य सूचक शब्द. त्याच्यानंतर हा आहे दोघांमधला समान गुणधर्म आहे हा या दोघांमधला, त्यामुळे हा समान धर्म किंवा समान गुण आहे त्या दोघांमधला. त्यामुळं ज्या वस्तूला उपमा दिलेली असते ते उपमेय आणि ज्याची उपमा दिलेली असते ते उपमान, दोन्हीमधला गोंधळ करायचा नाहीये. आणि हे समजलं तर मग पुढचा जो काही भाग आहे तो आपल्याला आणखी व्यवस्थित समजू शकतो. आता आपण प्रत्यक्ष इयत्ता 9वी साठी जे काही अलंकार आहेत त्या अलंकाराचा अभ्यास करणार आहोत. अलंकारावरती येणारा जो प्रश्न आहे तो कसा असणार आहे, शक्यतो उदाहरण देतील, त्यातलं उपमेय उपमान ओळखा म्हणतील किंवा साधर्म्यदर्शक शब्द ओळखा म्हणतील किंवा त्याच्यातील समान गुणधर्म ओळखा म्हणतील किंवा उदाहरण देतील आणि अलंकार ओळखा म्हणतील, अलंकार देतील, उदाहरण विचारतील. अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला जो अलंकार आहे तो आपला रूपक अलंकार आहे आणि हा अलंकार क्रमाने तिसरा असा आहे. क्रमाने तिसरा आहे याच्या म्हणजे अर्थाच्या दृष्टीने क्रमाने तिसरा. कोणत्या अर्थाच्या दृष्टीने मी क्रमाने तिसरा म्हणतोय, तुम्ही 2 अलंकार याच्यापूर्वी अभ्यासलेले आहेत. त्याच्यातला पहिला आहे उपमा अलंकार आणि त्याच्यानंतर आहे उत्प्रेक्ष अलंकार. हा पहिला, हा दुसरा, तिसरा आणि व्यतिरेक त्याच्याच क्रमाने चौथा, एकाच अर्थाने. कसे ते आपण बघूया म्हणजे सगळे अलंकार परत समजून घ्यायला सोपे. उपमा अलंकारामध्ये आपण असं बघितलं होतं की एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी, साधर्म्य त्याच्यामध्ये. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये ही वस्तू जणू काही हीच, जे हे म्हणजे हेच. आणि त्याच्या पुढे आता इथे आलोत आपण, म्हणजे उपमा अलंकारात अंतर कदाचित आपण एवढं समजूया, उत्प्रेक्ष अलंकारात परत आणखी जवळ, आणि रूपक म्हणजे या 2 वस्तूंमध्ये फरक नाही. उदाहरण, एकच उदाहरण तिन्ही ठिकाणी आपण फिरवूया. नयन आणि कमल. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. बाकी दुसरीकडे जायचं नाही, आपल्याला इथेच लक्ष केंद्रित करायचं आहे. नयन कमल, जानकीच्या कशाचं वर्णन केलेलं आहे, नयनाचं वर्णन केलेलं आहे, डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे तिच्या. आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे, कमळाची उपमा दिलेली आहे त्याला. चारही पहिल्यांदा 3 अलंकारामध्ये आपण त्याला बसू. नयन कमल, जानकीचे नयन कमलासारखे आहेत, उपमा अलंकार. जानकीचे नयन कमलासारखे आहेत, उपमा अलंकार. जानकीचे नयन जणू कमलच, उत्प्रेक्ष अलंकार. आणि तिसऱ्यात काय झालंय, नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. तिचे डोळे आणि कमळ वेगळं नाहीच आहे, म्हणजे ते डोळे कमळच आहेत, ते अजिबात त्याच्यामध्ये फरक नाही आहे. म्हणजे अंतर आपलं समजण्यासाठी म्हणून. उपमा अलंकारामध्ये नयन आणि कमल जरा असे होते लांब लांब, उत्प्रेक्षामध्ये आणखी जवळ आले. रूपकमध्ये काही फरकच नाही दोघांमध्ये, एकच, दोन्हीही एकच. ते डोळे म्हणजे म्हणताच येणार नाही, म्हणजे इथं आहे डोळे कमळ, काही फरकच नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून असं म्हटलं इथे की नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. दोन्हीमध्ये काही फरक नाही, दोन्हीही अभिन्न आहेत, दोघांना वेगळं करता येत नाही. आणि व्यतिरेक मग काय होतं, त्याच्या पुढे जातो जरा आणखी. म्हणजे आता एकत्र आले ना, आता उलट होतं इथे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ व्हायला लागतंय. जानकीचे डोळे, जानकीचे नयन कमलापेक्षा श्रेष्ठ आहेत. व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ ठरतं, म्हणजे त्याला ओलांडून पुढे जायला लागतं. म्हणजे इथे बरोबर होते, इथं आणखी जवळ आले, इथे अगदी एकत्रच आले आणि इथं त्याला क्रॉस करून ते
पुढे जायला बघतं, त्याला ओलांडून त्या ठिकाणी ते पुढे जायला बघतं. तर रूपक अलंकारामध्ये उपमेय काय आहे तर नयन. म्हणजे कशाला उपमा दिलेली आहे? नयनाला उपमा दिलेली आहे. आणि उपमान काय आहे? कशाची उपमा दिलेली आहे? कमळाची, म्हणजे कमल हे याच्यामध्ये उपमान आहे. उपमेय आणि उपमान या जर दोन संकल्पना आपल्या व्यवस्थित झाल्या तर अलंकार समजायला आणखी सोपे जातात. याची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. काय आहे तर दोघांमध्ये साम्य असतं. हे सगळे जे आहेत 1, 2 आणि 3 अलंकार तिन्हीमध्ये साम्य असतं. फक्त ते साम्य किती आहे याच्यावर हे अलंकार अवलंबून आहेत. उपमेय हे उपमानच आहे असे मानलं जातं. म्हणजे दोन्ही अभिन्न आहेत, दोघांमध्ये वेगळं काही नाही असं मानलं जातं. आणि साधर्म्य सूचक शब्द कोणते येतात त्याच्यामध्ये? केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत अशा प्रकारचे शब्द त्याच्यात वापरलेले असतात. शब्द वापरलेले नसतील तर साधारण असे दोन्ही शब्द जोडून येतात, म्हणजे एकत्रच येतात. उपमेय आणि उपमान दोन्ही एकत्रच येतात. हे का लक्षात ठेवायचंय? समजा आपल्याला उदाहरण दिलेलं असेल आणि त्याच्यातला अलंकार कोणता आहे ओळखा विचारलेला असेल तर त्यासाठी ते सोपं जावं. पण आपले सगळे अलंकार वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची आहेत, त्यामुळं ती पटकन ओळखता येतात, त्याला काही फार अडचण लागत नाही, कारण सगळ्यांची वैशिष्ट्यपूर्णता वेगळी आहेत. रूपक अलंकार एकत्र आहे आणि व्यतिरेक अलंकारामध्ये ते एकमेकांपेक्षा वेगळे होतात ते, त्याच्यामुळे ओळखायला तसे ते सोपे आहेत. मग रूपक अलंकाराची नेमकी आपल्याला व्याख्या कशी करता येईल ते आपण बघूया. तर जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्हीही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. म्हणजे दोन्हीही अभिन्न आहेत, वेगवेगळे नाहीत, असं जिथे वर्णन केलेलं असेल तिथे रूपक हा अलंकार होतो. आपल्या पुस्तकात आणखी एक उदाहरण दिलेलं आहे त्याचं. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा सकळी कांसी. तर आपल्याला फक्त उपमेय आणि उपमान याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तर दावी मुखचंद्रमा, आता हे दोन्ही एकच आहेत, मुख आणि चंद्र, याच्यात काही बदलच नाही आहे. पण मुखाचं वर्णन करण्यासाठी चंद्राची उपमा दिलेली आहे, उपमा चंद्राची दिलेली आहे, म्हणून मुखाला उपमा दिलेली आहे, म्हणून उपमेय मुख आणि उपमान हे चंद्र. याचे आणखी काही उदाहरण तुम्ही संग्रहित करू शकता. काही उदाहरणं आपण पुढे देऊया. तर ही काही त्याची आणखी उदाहरणं आहेत. 2 उदाहरणं आपली झाली. हे तिसरं उदाहरण आहे. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी. आता इथे वर्णन कोणाचं केलेलं आहे बघा, स्वामीच्या दृष्टीचं. पण तुलना कोणाबरोबर केलेली आहे? अमृताची वृष्टी मज होय, अमृताच्या वर्षावाबरोबर त्याची तुलना केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं स्वामीची दृष्टी हे याच्यातलं उपमेय आहे आणि त्याला उपमा कोणाची दिलेली आहे? अमृताच्या वृष्टीची. त्यामुळं अमृताची वृष्टी हे तिथलं उपमान आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आता जे लहान मूल आहे त्याला उपमा दिलेली आहे मातीच्या गोळ्याची. मग याच्यामध्ये सुद्धा उपमेय लहान मूल आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे. अशा प्रकारची वाचन करत असताना काही उदाहरणं मिळाली तर त्या अलंकाराच्या खाली लिहून ठेवायला हरकत नाही. म्हणजे परीक्षेत एखादं उदाहरण आलं तर त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. शक्यतो आली उदाहरणं तर आपल्या पाठ्यपुस्तकातलीच येतील, बाहेरची शक्यतो कमी येतील. पण जरी आलं तरी आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे ते कोणत्या अलंकारांचं आहे किंवा त्याच्यामध्ये उपमेय कुठला आहे, उपमान कोणता आहे, साधर्म्य दर्शक किंवा सूचक शब्द कोणते आहेत, त्यांच्यातला समान गुण कोणता आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. तर जो काही झालेला भाग आहे
तो वहीमध्ये पूर्ण आपण लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर रूपक अलंकाराची व्याख्या पाठ करायची आहे. एखादं उदाहरण पाठ करून ठेवायचं आहे. समजा कधी कधी जुन्या पद्धतीने जर प्रश्न आलाच किंवा रूपक अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहा, तर आपल्याला त्याची व्याख्या, लक्षणामध्ये त्याची व्याख्या आणि एक उदाहरण त्या ठिकाणी देता यावं, त्यामुळं ते बघून ठेवायचे. राहिलेले जे 3 अलंकार आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.